सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळे नोटिफिकेशन्स तुमच्याकडे वेळेवर पोहोचतील. चला तर सुरुवात करूया आपल्या स्टोरीला. गोंधन भाग 15. सरस्वतीने आता तिच्या मोठ्या मुलाला रडत रडत जखमेवर तेल लावलं आणि त्याच्या जवळच त्याला कुशीत घेऊन झोपली. पण याचा फरक चंद्रभानला अजिबात पडला नाही. उलट तो सरस्वतीला ओरडून म्हणाला, काही गरज होती का पोराला इतकं मारण्याची? सरे, आजकाल तू जरा जास्तच शहाणपणा करायला लागलीस. सरस्वती काहीच नाही बोलली, फक्त त्या मुलाच्या अंगावर हात टाकून त्याला मायेनं कुरवाळत होती. आणि चंद्रभान म्हणाला, आता तुझं झालं असेल तर मला जेवायला वाढ. सरस्वतीनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. दिवसभर तीही राबली होती. तिलाही भूक लागली होती, पण आता तीही इच्छा नव्हती. तिचं लेकरू उपाशी झोपलेलं असताना तिच्या घशाखाली अन्न तरी कसं जाईल? चंद्रभान पुन्हा चिडून म्हणाला, सरे, तुला ऐकू आलं नाही का? जेवायला वाढ. आता तो सरस्वतीचं नाव सुद्धा नीट घेत नव्हता, सरे म्हणायचा. आणि सरस्वती म्हणाली, जेवण करून ठेवले तुमचं, तुम्ही घ्या आणि खा, नाहीतर तुमच्या त्या बयाला घ्यायला सांगा. तुम्हाला एका शब्दानं स्वतःच्या पोराची दयामाया येत नाही का? तुमच्यामुळे मुलांवर वाईट संस्कार होत आहेत आणि त्याची तुम्हाला जराही पर्वा नाही, याचं दुःख वाटतं. घरात मुलं आहेत, ती कळती होत आहेत आणि तुम्ही घरातच चक्क दिवसा ढवळ्या तमाशा सुरू करता. आणि चंद्रभान म्हणाला, एक भाकरी वाढायला तुझा हात मोडतो का गं? आणि म्हणे पोरं कळती होत आहेत. पण तू ना कळती आहेस का? तुला कळत नाही का त्यांच्यावर चांगले संस्कार करायला? सरस्वती आता गप्प बसली. या गाढवासमोर गीता वाचून काहीच उपयोग नाही असं तिला वाटलं. तिला खूप वाईट वाटत होतं. मिठाच्या खड्यासारखी चुणचुणीत 3 मुलं आणि या मुलांकडेच बघून ती जगत होती, नाहीतर या नवऱ्यात काहीच उरलं नव्हतं. मग जना उठली. सरस्वतीनं केलेलं आयतं जेवण घेतलं आणि चंद्रभान आणि दोघे जेवले. आजही चंद्रभान म्हणाला, ही काय फळकपाणी भाजी केली, मला नाही आवडली. जना म्हणाली, मग मी कशी खात असेल सांगा बरं? माझ्या तर तोंडाची पूर्ण चवच गेली बघा. तुमची बायको मुद्दाम असल्या भाज्या कालवण करून ठेवते आणि तुम्ही नसला की चांगलं करून खाते. मला पण देत नाही, आत्याला पण देत नाही. तिची पोरं आणि ती चौघच मिळून खातात. अशी जना मुलं सरस्वती विरोधात चंद्रभानला भडकवत होती आणि तो सुद्धा लगेच चिडला आणि म्हणाला, मग आता त्या सगळ्यांना घरातून हाकलूनच देतो, मग बघू कसं खातात. आणि पुष्पानं हे ऐकलं आणि तिला त्या कैदाशीन चुलतीचा खूप राग आला. मग सकाळी उठल्यावर पाणी तापवताना सरस्वती विचार करत होती, आपण मुलाला किती मारलं ते गरजेचं होतं का? पण त्याची खोड मोडणं गरजेचं होतं, नाही तर ते सगळं घाणेरडं दृश्य बघून त्यालाही तशीच सवय लागली असती. या वयात वाईट वाटलं असतं त्याला, वाईट झालं असतं. निम्म अर्ध पाणी तापत आलं. मग सरस्वतीनं पातेल्यात हात घालून बघितलं. ती उठली आणि पुन्हा पहाटेपासून तिचे हात सुरू झाले. म्हशीचं गाईचं शेण पाठीमध्ये गोळा केलं, घराच्या मागे गेली आणि नेहमीच्या ठिकाणी जुन्या गोवऱ्या खाली पाडल्या आणि या ताज्या गोवऱ्या भिंतीला थापल्या आणि हात धुवून अंघोळीला पाणी घ्यायला गेली. इतक्यात पुष्पा उठली आणि म्हणाली, आई, तू दादाला काल इतकं का मारलं गं? आणि सरस्वती म्हणाली, काही नाही, मला आवरू दे. मग सरस्वतीची आंघोळ होईपर्यंत पुष्पा तिथंच थांबली आणि सरस्वती अंगावर साडी पांघरून स्वयंपाकघरात गेली आणि साडी घालायला लागली. आणि पुष्पा म्हणाली, आई, रात्री तात्या म्हणत होतं ते आपल्या सगळ्याला घरातून हाकलून काढणार, काकी फुगवत होती तात्याला. आणि सरस्वतीनं ते ऐकलं, थोडा विचार केला आणि पण पुन्हा कामाला लागली. आंघोळ केली, चांगलं जेवण केलं त्या मुलासाठी आणि मोठ्या मुलाला जवळ घेऊन खाऊ घालत होती. चंद्रभानने ते सगळं बघितलं आणि म्हणाला, आता इतकं चांगलं जेवण करायला कुठनं आलं गं तुला? मी या घरातला कर्ता पुरुष असून मला जेवायला नीट घालत नाहीस का? आणि सरस्वती म्हणाली, कर्ता पुरुष आहात ना तुम्ही, मग घरासाठी काय करता? माझ्यासाठी काय करता? पोरांसाठी काय करता ते सांगा. घरात कधी साहित्य आणून दिलं का? आम्ही काय खातो काय नाही याचा विचार केला का? तुमची ती रखेल, तुमची आई आणि तुम्ही सगळ्यांना मीच पोसायचं का? आणि जर तुम्हाला सामान आणून देणं जमत नसेल तर वेगळी चूल मांडा. चंद्रभान म्हणाला, सरे, जास्त बोलू नको, हे घर माझं आहे, मी इथून तुम्हाला हाकलून देऊ शकतो. आणि सरस्वती चवताळली आणि उठली. आता पुन्हा सकाळी मुलांसमोर हा तमाशा होणार होता, पण आपल्या मुलांना आपल्या हक्कासाठी भांडायला आलंच पाहिजे, म्हणून सरस्वती सुद्धा त्याच्यासमोरच चंद्रभानला म्हणाली, हे घर तुमचं आहे तर मग मी तुमच्या मागं लागून आली का? भरपूर हुंडा देऊन माझ्या आईबापाने या घरात दिली मला, लग्न करून मी इथं आले आणि ही मुलं आभाळातून पडली का? यांची जबाबदारी कोण घेणार? या घरावर, त्या जमिनीच्या तुकड्यावर माझा आणि माझ्या मुलांचा हक्क आहे, हे लक्षात ठेवा.
तशी आता जना पुढं आली आणि लगेच म्हणाली, मी सुद्धा या सगळ्या संपत्तीतल्या निम्म्याची मालकीण आहे, लक्षात ठेव. हे अर्ध घर माझं आहे, त्या जमिनीच्या तुकड्यातला अर्धा तुकडा माझा आहे, कारण माझा नवरा सुद्धा इथलाच आहे आणि मी सुद्धा इथे लग्न करून आले आहे. सरस्वतीनं तिच्याकडे तुच्छतेनं बघितलं आणि तिच्याकडे बघून थुकली आणि म्हणाली, वा ग वा, तू बायको एकाची, हक्क दाखवते एकाच्या नावाचा आणि सेवा करते दुसऱ्याचीच. तुझ्याबद्दल तर काय बोलू मी, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. आणि सरस्वती मुलांना म्हणाली, शाळेत जा. मग पोरं शाळेत गेली, पण पुष्पाचा मात्र पाय निघत होता. आईला पाठीमागे जना आणि चंद्रभान मारतील की काय असं वाटायचं पुष्पाला. आणि आज शाळेत गेल्यावर पुष्पानं बघितलं, तिची मैत्रीण कान टोचूनले होते म्हणून खरकून गेली होती आणि बाजारात जाऊन पुन्हा हातावर गोंधून आली होती. आणि सगळ्याजणी पुष्पाला नावं ठेवायच्या आणि नेहमीसारखाच म्हणायच्या, पुष्पा तुला नवरा नाही मिळणार. आणि पुष्पा तिला म्हणाली, मग तुम्हीच करा 5-5 नवरं, जितक्या गोंडाच्या टिकल्या लावल्या तितकं नवरं करा, पण मला नको नवरा आणि गोंधन पण नको. आणि एक मुलगी म्हणाली, मग तू तुझ्या जना काकीसारखी दुसऱ्याच्या नादी लागशील का? नवरा नको तर? माझी आई म्हणते नवरा नाही तिला आणि दुसऱ्याच्या नाखाली निजते. तिला दावच नाही, ते बिनदाव्याचं जनावर आहे, त्यामुळे ती कुठे पण चरते. मग पुष्पा तू तशी करशील का? छोट्या पुष्पाला काही कळलं नाही आणि त्या सगळ्या मुलींना तरी कुठे काय कळत होतं, पण मोठ्यांचं ऐकून त्या बोलत होत्या. पण जनाचं नाव काढलं आणि तिला राग आला. पुष्पानं आता तिच्या हातातील लोखंडी कडा असलेली पाढे लिहिलेली पाटी घेतली आणि त्या मुलीच्या डोक्यातच घातली. तशी त्या पोरीच्या डोक्यात खोच पडली, थोडंसं रक्तही आलं आणि ते भांडण घरापर्यंत आलं. संध्याकाळी त्या पोरीची आई तिच्या हाताला धरून सरस्वतीकडे भांडायला आली आणि म्हणाली, बघ तुझ्या पोरीनं काय केलं, माझ्या पोरीच्या डोक्यात पाटी मारली, केवढी खोच पडली बघ. तशी जना लगेच आगीत तेल ओतत म्हणाली, मग तुम्ही सुद्धा त्या पुष्पीला हाणायची की धरून, लय आगावपणा करते. सरस्वतीनं जनाकडे रागात बघितलं आणि म्हणाली, तुझी पोरगी असती तर तू असं केलं असतं का, अशी बोलली असती का, आणि आमचं आम्ही बघून घेऊ, तू गप्प बस. आणि सरस्वतीनं तिची माफी मागितली आणि पुष्पाला तिच्यासमोरच 2 रट्टे दिले आणि जाब विचारला. आणि त्या मुलीला आणि तिच्या आईला बरं वाटलं. आणि पुष्पा म्हणाली, आई ती काय पण म्हणत होती काकीविषयी, मला पण तशीच म्हणाली. मग मी ऐकून घेऊ का? मी नाही ऐकून घेणार. त्या मला खेळायला पण घेत नाहीत, माझ्यासोबत बोलत नाहीत, जेवण खात नाहीत, माझ्या कपाळाला गोंधन नाही म्हणून मला वेगळं पाडतात. मग सरस्वती तिला समजावत म्हणाली, पुष्पा गोंधन काढायचं असतं, ती निशाणी असते आपली, एक टिकली काढायला किती वेळ लागतो ग, अजिबात दुखणार नाही. मग या बाजारी जाऊन काढायचं का? आणि पुष्पा नाही म्हणून तिच्या नकारावर ठाम राहिली आणि पळून गेली. मग तिनं ती सगळी शेणकुटाची राख पुन्हा शेतात नेऊन टाकली, पोती रिकामी केली. तिच्या 2 भावंडांनी मिळून पुष्पासाठी शेणकुटं वेचली, पुन्हा तिची 6-7 पोती भरून ठेवली. पुष्पानं ती विकली, 60 रुपये घेतले आणि तिला फार आनंद झाला. मग दुसऱ्या दिवशी पुष्पाची आजी झोपली होती आणि पुष्पा तिच्याकडे रोखून बघत होती. तिच्या कपाळावर भलं मोठं गोंधन, डोळ्याच्या बाजूनं हनुवटीवर हात भरून गोंधन, आणि जितकं जास्त गोंधन तितकी बाई नशीबवान समजली जायची. आणि इतकं सगळं सुई टोचताना आणि गोंधन काढताना तिला किती टोचलं असेल ही कल्पना करून पुष्पाच्या अंगावर काटा आला. आणि आता तरी सुरकुत्या पडल्यामुळे ते गोंधन जरा लहान दिसत होतं, पण तरुणपणी मग किती मोठं दिसत असेल असं तिला वाटलं. तिची आजी गोरी होती, देखणी होती, मग पुष्पासुद्धा तशीच आजीसारखी देखणी होती. मग पोरं खेळत होती. सरस्वतीची 2 मुलं, बाकीची मुलं अशी खेळत होती. पुष्पा तिथं गेली आणि म्हणाली, मला पण खेळायचंय. तिचा मोठा भाऊ म्हणाला, पुष्पा मुलींमध्ये जाऊन खेळ, आम्ही विटीदांडू खेळतोय, तुला लागेल, तू खडे जाऊन खेळ. पुष्पा म्हणाली, मला मुली खेळायला घेत नाहीत, मी इथंच खेळणार. आणि तिच्या मोठ्या भावानं जशी दांडूवर विटी घेतली आणि फटका मारला, तशी जोरात ती विटी आली आणि पुष्पाच्या डोळ्यात लागली आणि पुष्पा रडायला लागली. तिचा भाऊ घाबरला, बाकीची पोरं पण घाबरली आणि पळून गेली. आणि सरस्वती म्हणाली, असं कसं लागलं, आणि तिच्या डोळ्याला काय झालं तर लग्न कसं व्हायचं तिचं, जरा जपून खेळायचं ना. आणि म्हातारी म्हणाली, डोळ्याचं जाऊ दे सरस्वती, अगं तिला आधी गोंधन काढ तर लग्न होईल, नाहीतर आयुष्यभर घरातच बसवून सांभाळावं लागेल. आणि दुखणारा डोळा पकडून पुष्पानं तिला जीभ बाहेर काढून वाकडं दाखवलं आणि म्हातारी म्हणाली, तुला नेलं नदीला, मला वाकडं दाखवतेस का? आणि पुष्पा पण म्हणाली, आजी तुला पण नेलं नदीला, आणि आता आणखीन 10 पोती शेणकूट गोळा करणार आणि तुला पेटवून देणार. तसं सरस्वतीच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं आणि तिनं पुष्पाचं तोंड धरलं आणि म्हणाली, गप्पस की ग जरा, किती बाराला बार घालतेस, भांडकुदळ कुठली. मग सरस्वती आणि पुष्पा रानात चालल्या होत्या आणि अचानक तो दारोडा समोरून आला आणि सरस्वती त्याला बगल देऊन निघाली. तसं त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि उसातच खेचायला लागला. तशी सरस्वती ओरडायला लागली आणि पुष्पासुद्धा सोड सोड म्हणून त्याला दगडं मारायला लागली.
तो म्हणाला, तुझा नवरा इथे नसतो सरस्वती, चल माझ्यासोबत, तुला राहण्यासारखी ठेवतो. हे ऐकून तिला वाईट वाटलं. तिनं पदर खोचला आणि त्याच्या कानाखाली दिली. तसा तो मातीत पडला आणि सरस्वतीनं पुष्पाच्या हाताला पकडलं आणि घाबरून सळत त्याचं घरच गाठलं. त्याच्या घरी दुसरे 2 भाऊ होते, मुलं होती, सुना होत्या, बायको होती, त्याची मुलं होती. 16 जणांचं खटलं होतं ते. आणि त्या घरात हा असला जन्माला आला होता. आणि सरस्वती तिथे जाऊन रडायला लागली आणि त्याच्या बायकोला, त्याच्या थोरल्या भावांना सगळं सांगितलं. आणि त्याची बायको सरस्वतीला दिलासा देत म्हणाली, काय करू गं सरस्वती, अगं तू एकटीच नाही जिच्यासोबत त्यानं असं केलं, अगं रोज अशा 2-3 तक्रारी येतात. मला तर वाटतं त्याला सोडून माहेरी निघून जावं, पण पदरात पोरं आहेत, पण जाऊ शकत नाही. सासू सासरे बाकीच्या लोकांकडे बघून जगायचं आणि नवरा म्हणून घेताना लाज वाटते बघ. मग त्या माणसाच्या भावांनी सुद्धा सरस्वतीला दिलासा दिला आणि म्हणाले, यापुढे तो तुझ्यासोबत असं करणार नाही, तू पतिव्रता आहेस. आणि सरस्वती त्याची तक्रार करून परत आली. पण आता एकटी कुठेही जायला ती घाबरत होती आणि ती मग 2-3 दिवस कुठे बाहेर पडलीच नाही. मग आज सकाळी सकाळी तिची शेजारीण आली, सरस्वतीला म्हणाली, सरस्वती आंघोळ झाली का, तुला कुंकू लावायला आली सवासणीचं. सरस्वतीनं तिच्यासाठी चहा ठेवला. तिनं कुंकू लावलं आणि दोघी चहा पीत गप्पा मारत होत्या. आणि ती बाई म्हणाली, सरस्वती कामाला जाऊ नकोस, पोळ्या करायला ये बरं का. आणि जना म्हणाली, फक्त तिलाच का कुंकू लावते, मला पण लाव, मी पण सवासणी आहे. सरस्वती म्हणाली, कुणाच्या नावानं कुंकू लावायचं गं तुला, कोणत्या नवऱ्याचं कुंकू लावायचं, मंगळसूत्र एकाच्या नावाचं घालती, झोपते दुसऱ्यासोबत, मग ज्याच्यासोबत झोपते त्याचं कुंकू लावायचं का ज्याच्यासोबत लग्न झालं त्याचं कुंकू लावायचं. तशी जना रागात आत निघून गेली. मग सरस्वती दिवसभर स्वयंपाक करायला गेली. शाळेमध्ये पोरं खुश होती. कधी संध्याकाळ होईल असं त्यांना वाटायचं, कारण आई दिवसभर स्वयंपाक करायला जाणार पुरणपोळीचा, तेही काम बुडवून. मग संध्याकाळी आपल्याला पण पुरणपोळी खायला मिळणार. मग पोरं पळतच सगळ्यात आधी घरी आली. सरस्वती पण घरीच होती. ढोल वाजायला लागला आणि ती तिकडे गेली. मग पोरं पण तिच्या मागं गेली. आणि जशी आईच्या मागं मुलं जातच असतात, सगळ्यांचीच जात होती. त्यामुळे त्यात काही वावगं वाटत नव्हतं. मग सगळे जेवायला बसत होते. सरस्वतीची 3ही मुलं ओळीनं जेवायला बसली आणि त्यांनी पुरणपोळ्या वाढलेली ताटं स्वतःला पुढे घेतली. आणि कधी एकदा येळकोट होतंय आणि चांगलं म्हणून आपण पुरणपोळी खायला सुरुवात करतोय असं त्यांना वाटलं. आणि एक पाहुणी आली आणि ती ठसक्यातच पोरांना म्हणाली, थांबा की थोडं दम आहे की नाही, आधी सवासणीचे जेवण होऊ द्या, कधी न मिळाल्यासारखं कसं येता तुम्ही आयांच्या मागे लागून. या बाया पोरांना घरी खायला घालतात की नाही असं म्हणून त्या बाईनं सरस्वतीच्या मुलांच्या हातातून पुरणपोळीचं ताट हिसकावून घेतलं आणि दुसऱ्यांना दिली. आणि सरस्वतीची पोरं टकामका बघायला लागली दुसऱ्यांच्या तोंडाकडं. आणि आपल्याला पुरणपोळी खायला मिळेल की नाही म्हणून त्यांचा चेहरा निराश झाला होता. आणि सरस्वतीला खूप वाईट वाटलं. आणि त्या पुरणपोळीच्या सवासणीच्या ताटातच पडणारा तिच्या डोळ्यातला अश्रू खूप मुश्किलीनं तिनं अडवला आणि अपमानासोबत तो अश्रू आतल्या आत गिळून टाकला.